तरी तुम्हाला घालावं लागेल। या वेळेला मात्र शशिकांत कोणती चुकी करणार नाहीये। आज यष्टीरक्षकाची भूमिका करत नाहीयेत। फर्स्ट स्लिपला या वेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला टिपलं गेलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट। फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर जमीर, बॅक टू द डगआउट, गॉन। बॅक 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू फेकून झालेत। पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तदनंतर आपण पाहू शकतायत फलंदाज जमीर बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना दिनेश पापल यावेळेला आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। स्पृहा 11 वर्सेस आपण पाहू शकतायत एका साईडला संघ प्रांजल सीसी, जयेश चिपळूणकर यांचा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला गणेशजी धुमाळ आणि चैतन्य भगत यांचा संघ आपण पाहू शकाल। निलेश सांबरे एक विकेट टेकिंग गोलंदाज, ऑरेंज कॅपचा हकदार आणि विकेट टेकिंग सुद्धा या वेळेला आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजी करताना पाहायला मिळते। ऑन साईडला खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल। तत्पूर्वी सिंगल मेल जिहाद, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालंय, परंतु या अगोदर आई एकविरा फायटर्स संघाच्या खेळाडूने खूप ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं होतं। परंतु अखेरकार काय असतं, जो जीता वही सिकंदर, खूप महत्त्वाची भूमिका असते। तुम्हाला लीगच्या स्टेजच्या मॅचेसमध्ये तुम्हाला नेट रन रेट खूप महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते, कारण पहिल्या मॅचेसपासून तुम्ही जर पॉईंट टेबलमध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती करतायत तर येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होत नसतो। जेव्हा तुम्ही 2 ते 3 मॅचेस कंटिन्यू जिंकतात, नेट रन रेट सुंदर बाळगतायत, तर डेफिनेटली मात्र ते क्वालिफायर सामन्यांमध्ये तुमची मात्र निवड होते। गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला। ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग, वंडरफुल। पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त अवघी 3 धावा। धारावीच्या झोपड्या मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत त्या पहिल्या षटकामध्ये। घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया आवाज सप्तसुरांचा डीजे जितू पारोळ यांच्या माध्यमातून एक सॉन्ग। तर होणारा सामना पठाण वॉरियर्स आणि ऋतिका स्ट्रायकर्स दोन्ही संघांचे कॅप्टन सज्ज राहायचे आहेत। एका साईडला ऋतिका स्ट्रायकर संघाचे कॅप्टन अशरफ मंसूर या ठिकाणी उपस्थित झालेत, तर पठाण वॉरियर्स संघाचे कॅप्टन आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे। धावांची गती स्कोर कार्डवर 3 धावा झालेत। षटक क्रमांक पहिलं निलेश सांबरेच्या नावावर जाईल, तर बर्थडे बॉय वीरू डान्सिंग डाऊन द ट्रॅक। ऑन साईडला वीरूकडे ती क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवर कमाल खान त्या ठिकाणी मात्र मजबूर करतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्यासाठी। तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 4 धावा। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं गडी बाद झाले ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 या धावसंख्येवर। आपण पाहतायत वालीव प्रीमियर लीग 2023। फलंदाज आहे एका साईडला दिनेश पापल। मोठा प्रहार जरूर केला गेला होता, परंतु मनसुबा या वेळेला आपण पाहू शकता बॅटचं परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं आणि त्याकरता मात्र या ठिकाणी चेंडू स्क्युअर लेगला वळत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे। त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल डबल खूप महत्वाची भूमिका आहे, परंतु इथे प्रांजल सीसी संघाला विजयीची घोडदौड करावी लागेल। यावेळेला पाहिलं बॅकफुटला गेला, पॉइंट क्षेत्रामध्ये कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक। फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल, बॅक टू द डगआउट, गॉन। स्पृहा 11 संघाचा एक 12th मॅन, तुमच्याकडे खूप मोठी मात्र जरूर खेळाडूंची यादी आहे, परंतु आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येणं तेवढंच बंधनकारक असेल, लक्षात घ्या। आता स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल, या षटकामध्ये जर आला नाही तुमचा 12वा खेळाडू तर स्ट्रिक्टली पॅनलाइजला सामोरे जावं लागेल।
कारण बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा हा अवॉर्ड आपण या ठिकाणी देतोय, तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट न व्हावा. स्प्रोहा 11 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या षटकाच्या अगोदर तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी आले नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज हवं असेल तर नो डाऊट पाठवू नका. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. या ज्या गोष्टी आहेत ना त्या मात्र आपण एक प्रोफेशनल स्पर्धा खेळतोय, वालीव प्रीमियर लीग आता त्या लेवलला पोहोचले तर आपण त्या गोष्टी खूप महत्वाच्या भूमिका असतात की तुम्हाला मात्र चेंडू फेकण्याच्या अगोदर 12वा खेळाडू तुमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येणं बंधनकारक असतं. आतापर्यंत 9 चेंडू फेकून झालेत. या इनिंग मधले ऑन साइडला खेळला गेलाय. इनटू द गॅप मध्ये चेंडू नव्हता परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जातोय. चौकार, वेलकम बाउंड्री 4. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मनसुबा बनवला होता परंतु यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. Everybody's hands. गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 धावा 3 गडी बाद 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दिनेश बापट 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज आहे कमाल खान. गुड बॉलिंग आतापर्यंत सुंदर. या वेळेला शशिकांत व्हॉट अ कॅच. सुंदर पद्धतीने मात्र आल्या पावली परत जात असताना 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. झालेत आणि 9 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. कमाल खानने गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी करत किमया साध्य करणारा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, जबाबदारी स्वीकारली. गुड बॉलिंग. वाली प्रीमियर लीग सीझन 6 आज डे 3 आपल्याला पाहायला मिळते. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस, कारण वालीव प्रीमियर लीग म्हटलं की मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आणि कसे 4 दिवस यावेळेला मात्र संपन्न होतील हे थांग पत्ता सुद्धा लागणार नाहीये. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं यावेळेला सहकार्य करा. प्रत्येक संघाला विनंती करेन. 6वा सामना आपल्या भेटीला येतोय. पठाण वॉरियर्स आणि ऋतिका स्ट्रायकर्स, तदनंतर कैवल्य लायन्स आणि एकविरा फायटर्स आणि प्रांजल सीसी साक्षी 11 असे 3 सामने यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. निलेश सांबरे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी एक हरवणारी खेळाडू. हलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. जंटल पुश ज्याला म्हटलं जाईल, फक्त दिशा दिली. सिंगल मिळेल त्या ठिकाणी आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना प्रांजल सीसी या संघाची 10 धावा 10 रन्स वरती बोर्ड लागल्या जात आहेत. भरपूर वेळेनंतर 13व्या चेंडूवर डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. यावरून गुणवत्ता किती सिद्ध केले गोलंदाजांनी. अफलातून कामगिरी केली. निलेश सांबरेने मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी केली. त्याच्याच पावलोपावली ठेवत कमाल खानने ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग मात्र कमाल खानची पाहायला मिळाली. एकदा इनफिल्डच्या वरून खेळला गेला. मिस टायमिंग जरूर झाला होता. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. थोडंसं त्या ठिकाणी मिस्टेक झाली
आणि 3 धावा या ठिकाणी डेफिनेटली मिळत आहेत खेळपट्टीवर. तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 13 रन्स, 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 14 जानेवारीचा दिवस भोगी दिनाच्या आणि मकर संक्रांतीच्या इन ऍडव्हान्स हार्दिक शुभेच्छा असतील प्रत्येक नागरिकाला. ऑन साईडला खेळला गेलाय जस्ट आशुतोष वेवार यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्युअर लेग वरून फेक येईल. तत्पूर्वी मेल फक्त आणि फक्त सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून लीगचा फॉर्मॅट खेडोपाडी. आता मात्र लीगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. मोठा प्रहार जरूर केला गेला होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग होत मात्र सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी संदीप राणे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट गॉन. 5वा धक्का या ठिकाणी मिळतोय प्रांजल सीसी संघाला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा आणि अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जाऊन मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश चिपळूणकर थोडेसे नाखुश असतील परंतु इथे मात्र क्रिकेटमध्ये खूप तुम्हाला अपार कष्ट घ्यावे लागतात. ते सातत्याने विसरून चालणार नाही. क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं तुम्हाला टिकून राहायचं असतं. म्हणतात ना खेळ तो वाचेल. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. प्रथमतः सांगितलं नाकारलं आणि तदनंतर मात्र यावेळेला सांगतायत फलंदाज एकमेकांशी मात्र यावेळेला हितकूच करताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत पाहायला मिळते 14वर 5 गडी बाद 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर, आउट ऑफ द पार्क. 6. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रांजल सीसी संघाला. आतापर्यंत मात्र धावांची भूक खूप असेल कारण 20 धावा झाले, 6 गडी बाद झालेत आणि इथून 5 गडी बाद झालेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज जोहितच्या बॅटमधून येणारा हा षटकार सांगून जातोय की मी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करेन. अशी वेळ दौडू नका. यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. पठाण वॉरियर्स अँड ऋतिका स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज राहायचंय. गोलंदाज कमाल खान गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेन चेंडू होता. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. चेंडू निघून जाईल. घोषांकित क्षेत्रामध्ये येत आहेत 2 धावा. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित होत आहेत विद्यमान नगरसेवक पंकजदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना भरपूर आफ्टर लॉंग टाइम नंतर मात्र भेट होत असताना पाहायला मिळते. चेहऱ्यावर स्माइल आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा रक्तामध्ये भिनलेलं. भरपूर क्रिकेट हाताळलं आणि यावेळेला उपस्थित होत असताना त्यांच्या समवेत विकास जी उपाध्याय यावेळेला उपस्थित होत आहेत आफ्टर लॉंग टाइम नंतर. मात्र आपण पाहू शकतायत उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चेंडू निघून जाईल. वेलकम पंकजदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. राहुल दादा यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. रफिक मंडप डेकोरेटर कुठेही असतील तर प्लीज या. संतोष चव्हाण यांच्याशी लगेच संपर्क साधा. वेलकम विकासजी उपाध्याय साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती फलकावर 24 वर पोहोचले गेले. फुलटॉस चेंडू. या चेंडूला मात्र मोठ्या पटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काही घडलं नाही आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर 26 धावा. लीगचा फॉर्मॅट आणि खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकतात. मॅचेस ॲक्युरेट टाइम नुसार होत आहेत.
पंकज दादा यांच्या माहितीसाठी आजचा तिसरा दिवस वाली प्रीमियर लीगचा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू या वेळेला होतोय सीमारेषा पलीकडे फरार. 4 धावा मिळतील. चौकार. मान मुला आहे स्वभाव जाईल तिथं मिळतय मान मुला आहे 30 धावा. आता गिअर चेंज केलाय चौथ्या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे. दिनेश पापल ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. सुंदर फलंदाजी. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करतोय. या वेळेला पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. येणारा हा खणखणीत दर्जेदार कुर्बानच्या स्वागतासाठी गेला होता. 6 धावा. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाच गाजतय नाव राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाच गाजतय नाव. डेफिनेटली धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36 धावा. राहुल दादा यांचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं तिसरा दिवस वाली प्रीमियर लीग 2023चा सीझन 6. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. पंच वळतात आशुतोष व्यवहारे आणि वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या विजय कांबळे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतात की 37 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त डिफेन्स दाखवत असताना कंट्रोल केलं कमाल खानने. यावेळेला मात्र चेंडू फेकून झाले ते एकंदरीत 24 आतापर्यंत पाहायला मिळाले. 24 चेंडूंचा खेळ, 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 37 धावा फलकावर. पंकजदादा यांच्या माहितीसाठी पंकजदादा काल 8:36 चेंडू पडला. या वसई तालुक्यामध्ये एक इतिहास रचला राहुल दादा यांनी. कारण आपण कित्येक वर्ष क्रिकेट पाहिलं परंतु एवढ्या लवकर चेंडू मात्र वसई तालुक्यामध्ये कधीच फेकला गेला नव्हता. हे आपण सातत्याने पाहिलंय. आजचा विचार केला तर 8:33 विकासजी उपाध्याय 8:33 एकदा खरोखरच जोरदार टाळ्या राहुल दादा यांच्यासाठी येऊ द्या. सुपर्ब ही संकल्पना आहे. 7:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आणि त्यानंतर 8:33 8:36 ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही ज्या ठिकाणी समालोचनाला जाऊ त्या वेळेला मात्र राहुल दादा यांचं नाव आवर्जून आम्ही घेऊ. कारण त्याचं कारण या ठिकाणी पाहायला मिळतं ॲक्युरेसी टाइम, वेळेचं मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन कसं असावं हे मात्र दाखवलं. 4 षटकं संघ जाऊन पोहोचतोय 37च्या घरामध्ये. 5 गडी बाद झालेत. पार्टनरशिपची गरज होती आणि दिनेश पापल आणि एका साईडला जोहित खूप चांगली फलंदाजी करतायत. पंकजदादा पाटील यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर समाजसेवेचा वसा घेतला आणि फायदा काय आहे हे त्यांच्या आयुष्यात कधीच पाहायला मिळालं नाही. मी जवळून डोळ्यातून पाहिलंय, डोळ्यासमोर पाहिलंय आणि नाही असा हा शब्दच नाही तो पंकजदादा पाटील यांच्या रक्तामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 आणि त्याच प्रकारचं व्यक्तिमत्व राहुल दादा आहेत. धावसंख्या 37. 5व्या षटकातील पहिला चेंडू. या ठिकाणी मात्र आकाश कोळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर खेळला. बॅटचं टॉप एज आणि या वेळेला चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लागतोय 6वा धक्का. प्रांजल सीसी संघाला गॉन. धावांची गती फलकावर 37 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज. थोड्याच वेळात आपण या षटकानंतर टॉस टाइम सुद्धा होईल आणि लगेच आपण त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत सुद्धा करणार आहोत. आज अमूल्य वेळ काढून पंकजदादा पाटील, विकासजी उपाध्याय या ठिकाणी उपस्थित झालेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता आणि वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा धानिवचं नाव घेतलं जातं तेव्हा पंकजदादा पाटील, नंदकुमार पाटील आणि खऱ्या अर्थानं आत्ताच्या घडीला मात्र गावदेवी धानिवे संघ खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विश्वनाथ जाधव ने PDTPL मध्ये
बाईकवर झालेला स्वार आपल्याला पाहायला मिळाला. विशूचं मात्र अगदी नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि त्याच्या बाहेर या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत फलंदाजाला या ठिकाणी बाद व्हावं लागेल. क्या बात आहे. मंकड विकेट कशी असावी. मोहम्मद शमीने श्रीलंकनच्या फलंदाजाला सुद्धा बाद केलं होतं, परंतु पुन्हा एकदा ती माघार घेतली आणि त्याने शतक ठोठावलं. हे आपण पाहिलं या दौऱ्यावर भारताच्या. आणि त्याच प्रकारे मात्र मोहम्मद शमीची स्टाईल घेत आकाश कोळीने बाद केलं फलंदाज दिनेश पापलला. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 7, 7 गडी बाद. धावांची गती फलकावर 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काही जबरदस्त आकाश कोळीने यावेळेला रिप्लेस मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. खूप चांगलं आकाश कोळीचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं, कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. मंकड विकेट कशी घ्यावी हे आकाश कोळीने दाखवलं आणि एक टायटल सुद्धा असेल मात्र एमबी यांच्याकडून. मंकड विकेट आकाश कोळी, फलंदाज दिनेश पापल बाद. ना अशा प्रकारच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या पाहिजेत, कारण मंकड विकेट नेमकं काय असतं, कशा पद्धतीने पोझिशन मध्ये यावं गोलंदाजाने. फलंदाज क्रीज मात्र वॉपिंग क्रीज सोडून जेव्हा पुढे जातो कशा पद्धतीने बाद करावं या गोष्टी मात्र ऑब्झर्व कराव्या लागतील. या वेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी कमाल खान फेकी करतोय. मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की 40 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 40 धावा, 7 गडी बाद अशी स्थिती आतापर्यंत प्रांजल सीसी संघ स्ट्रगल करतोय आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. जर तुम्हाला भरपूर काही संघर्ष करावा लागत असेल तर आयुष्यात नशिबान स्वतःला समजा, कारण संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्येच असते की ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आकाश राऊंड द विकेटने. गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने चेंडू होता. यावेळेला फेकी करतायत परंतु थोडीशी स्वैर फेकी होती. मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 41च्या घरामध्ये पोहोचले गेले. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अवधेजी सरोज साहेब 5 मॅचेस जिंकलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं धीरज जहाने लीड केलं खूप चांगल्या प्रकारचं. यंदाच्या वर्षात मात्र ते सॅटिस्फाईड आहेत. दरवर्षी सॅटिस्फाईड असतात परंतु यंदाच्या वर्षात वेगळंच सुकून मिळतं. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 41 चेंडू फेकून झालेत ते 5. 5वं षटक. अजून 7 चेंडू आहेत पहिल्या डावातील. पहिल्या डावातील 7 चेंडू मध्ये काय रणनीती असेल, गेम प्लॅनिंग काय असेल, स्ट्रॅटेजी काय असेल हा प्रश्नचिन्ह होता. आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू विरल नायर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42. धानिव गाव म्हटलं की मात्र ती नाईटची स्पर्धा लगेच लक्षात येईल, परंतु आता ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे मात्र थोडासा व्यत्यय येतोय. परंतु लवकरात लवकर ग्राउंडची व्यवस्था होईल यात काही शंका नाहीये, कारण क्रिकेट दर्दी आहेत धानिवकर. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला. 5 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा वाली प्रीमियर लीग 2023. या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्समध्ये येतील. आपण सज्ज राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. टॉस अगदी लगेचच केला जाणार आहे. प्लीज आपण यावेळेला मंचावरती यायचं आहे. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग.
मंथन गडकरीच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेट, मूर्ती लहान कीर्तिमान. काय टायमिंग होतं, टेम्परामेंट जबरदस्त, टेक्निक चांगली होती. आणि या वेळेला आपण पाहू शकतायत मंथन गडकरीचं टॅलेंट सुपर्ब. तुमचं टॅलेंट कधीच लपत नसतं. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. षटकार आला, धावसंख्या 48. ऑन साईडला खेळले गेले. तत्पूर्वी मात्र डिक्लेरेशन झोन असल्या कारणानं 2च धावा मिळतील आणि अशा प्रकारे 50 धावा प्रांजल सीसी संघाच्या फलकावर पाहायला मिळत आहेत. इमर्जिंग प्लेअर मध्ये जर विचार केला तर आकाश पाटील, तदनंतर आपण पाहू शकतायत रोशन सालकर, तदनंतर आकाश कोळी, असद खान, मंथन गडकरी अशा प्रकारचे मात्र खेळाडू आपल्याला इमर्जिंग प्लेअर मध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. या रेस मध्ये आहेत. कोणता खेळाडू मात्र या रेस मधून पुढे येईल, रँकिंग 1चा मात्र यावेळेला हकदार ठरेल, हे येणारी वेळ दर्शवेल. क्रिकेटमध्ये तुमचे पॉइंट्स पाहिले जातात. जेव्हा लीगचा फॉर्मॅट असतो IPL मध्ये तुम्ही पाहू शकतात व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर, डिसिप्लिन क्रिकेट जेव्हा खेळतात तो सुद्धा पॉइंट तुमच्याकडे नमूद केला जातो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. कशा पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू मात्र हाताळला गेला होता. डॉट चेंडू येत असताना प्रमोद मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. पठाण वॉरियर्स आणि ऋतिका स्ट्रायकर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. पठाण वॉरियर्स, ऋतिका स्ट्रायकर्स. 3 चेंडू नंतर लगेच आपण टॉस टाइम आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळेला ऑफ साईडला गॅप मध्ये खेळलाय जबरदस्त प्रहार, सुपर टायमिंग, 1 बाउन्स, चौकार, 4 WPL चौकार. संतोष चव्हाण, धावांची गती फलकावर या चौकाराने जाऊन पोहोचते. विजय आम्हाला दर्शवतायत आणि अजय भारद्वाज या ठिकाणी पाहायला मिळाले होते. धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचले गेले. 54 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त, यासाठीच केला होता अट्टाहास की ती धाव न घ्यावी आणि चेंडूवर मात्र प्रहार करावे. चौकार, षटकार, आतषबाजी करणारा छोटा पॅक बडा धमाका. मंथन गडकरी इज ऑन फायर. 6. पोचते ती फलकावर. 60 धावा मंथन दाखवतो, यावेळेला दर्शवतो की मी 8व्या क्रमांकाचा फलंदाज नाहीये, मला आता थोडंसं प्रमोट लवकरात लवकर करा, ते माझ्याकडे टॅलेंट आहे. यावेळेला पाहिला चेंडू सोडून दिला. इसे कहते हैं गेंदबाज ने बल्लेबाज को उल्लू बनाया. मात्र सरळ चेंडू निघून गेला आणि 6 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. मंथनची बॅट या वेळेला बोलू लागली. 2 षटकार, 1 चौकार, 2 वेळा दुहेरी आणि 2 वेळा 1 वेळा सिंगल, अशा प्रकारचं त्याने मात्र 21 धावांचं योगदान दिलं. परफेक्शन, अॅक्युरेसी काय असते फलंदाजीमध्ये त्याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. 6 षटकं कंप्लीट झाली. 6 षटकांमध्ये 61 धावा, यावेळेला 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य 36 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉस केला जाईल, टॉस टाइम, आणि जोडले जातील आमचे प्रतिनिधी आदरणीय प्रशांतजी आदवडे आणि त्या ठिकाणी पोहोचतायत पंकजदादा पाटील. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. थँक्यू. पठाण वॉरियर्स संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी आता जॉईन होतोय. दोन्ही संघटक सज्ज आहेत. तर निश्चितच आज राहुल घरज सरांना आपण एक आयोजक म्हणून पाहतो, तसंच पद्धतीनं पंकजदादा देखील एक आयोजक आहेत, समाजसेवक आहेत, परंतु क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि भव्य दिव्य स्पर्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून तिथे घेतली जाते आणि खूप छान असं नियोजन, भव्य दिव्य आणि दर्जेदार आयोजन असतं. आज राहुल दादांच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आलेला आहे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करून मी तुम्हाला विनंती करेन आपण टॉस करा. टेल इज द कॉल, इट इज हेड. पठाण संघाच्या कॅप्टनने यावेळेला टॉस जिंकलेला आहे. निश्चितच फक्त निर्णय तुम्हाला विचारला जाईल, क्या डिसीजन लेने वाले हैं? फील्डिंग करेंगे. बिल्कुल, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. ये मुकाबला आप दोनों के बहुत महत्वपूर्ण है. आमच्याबरोबर या ठिकाणी पंकजदादा आहेत. निश्चित राजकीय आणि शासकीय प्रशासकीय अनुभव देखील त्यांच्याकडे आहे, कारण नगरसेवक तो देखील अनुभव त्यांच्याकडे आहे. क्रिकेटवरती आपण बघितलं तर ही जी स्पर्धा आहे वालीव प्रीमियर लीग
गुलदादांच्या कल्पना आणि कुशल नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही गेटमधनं आतमध्ये आलात तेव्हा कसं म्हटलं येत असताना आता हा संपूर्ण माहोल बघितला? धन्यवाद. सारंग मित्रमंडळ वालीव व तेज 11 आयोजित या WPL म्हणजे वालीव प्रीमियर लीग या सामन्याचं मला आमंत्रण दिलं. इथे बोलल्याबद्दल मी राहुलचं अभिनंदन करतो. एवढंच बोलेन की क्रिकेट खेळणं ग्राउंडवर येऊन हे खूप सोपं असतं, पण जो मॅनेजमेंट करतो, आयोजन करतो, पूर्ण एकाचं काम नसतं, सर्वांना घेऊन हे काम करायचं असतं. आणि राहुल, आता प्रमोद शेडगे बोलले की राहुल यांनी काल 8:36ला मॅच चालू झाला, म्हणजे खेळाडू पण त्याला उत्सुकता दाखवली पाहिजे. आयोजक करतात. आम्ही पण बऱ्याच वर्ष बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून खूप टुर्नामेंट आयोजित केल्या, नाईट टुर्नामेंट केल्या आयोजित, परंतु खेळाडूंनी त्याला साथ दिली पाहिजे आणि ती साथ राहुलच्या मागे आहे. म्हणून राहुलचं एकदा पुन्हा आभार मानतो की तू असं चांगल्या खेळाडू वालीवमधून निर्माण करतो आणि हे खेळाडू नक्की पुढे जातील आणि तुझं नावही पुढे नेतील. असंच खेळाडूंना सहकार्य करत जा. आयोजन खूप सुंदर आहे. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. कॉमेंटेटर चांगले आहेत. प्रमोदचं नाव आमच्या इथे फार पूर्वीपासूनच कॉमेंट्री करायचं. प्रशांत हे पण 1-2दा आलेले. खूप छान तुम्ही कॉमेंट्री हिंदीमध्ये करता आणि ह्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतच असतो. पण खेळाडूंनी त्यांची खिलाडी वृत्ती दाखवून आपला खेळ खेळला पाहिजे. पुन्हा ज्या संघाने इथे WPL मध्ये सहभाग घेतला सर्वांना शुभेच्छा देतो. हार जीत असंच असते. पुन्हा पुढच्या वर्षी आपण नव्याने जोमाने त्याच्यात ज्या हरलेल्या संघाने भाग घ्यावा. सर्वांना इथे प्रेक्षकांना व सर्वांना शुभेच्छा देतो आणि मकर संक्रांतीच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला निश्चितच आपला सन्मान देखील केला जातोय. आता 2 रिअल हिरोज, आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे ही दोन्ही व्यक्तिमत्व अर्थात राहुल घरत यांच्या शुभ हस्ते पंकजदादा पाटील यांचा सन्मान केला जातो आहे. थँक्यू व्हेरी मच. मैदानातला मॅच देखील सुरू आहे, त्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल. विकास उपाध्याय यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विकास उपाध्याय, आपण देखील या आपल्या आगमनानं पुन्हा एकदा या कार्यक्रमाची शोभा देखील मांडलेली आहे. वालीव प्रीमियर लीग 2023 राहुलजी घरत यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान विकास उपाध्याय यांचा केला जातो आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. मैदानामध्ये मॅच रंगणार यात काय शंका नाही. जाऊया, आणखीन एक धमाकेदार इनिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकरता संजय राणा, संतोष चव्हाण आमच्या बरोबर आहेत. प्रमोद शेडगेंचा आवाज या ठिकाणी ऐकलेला आहे. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये. जिंकण्यासाठी जर बघितलं तर एकूण आवश्यकता आहे 61 धावांची. संतोष आमच्या बरोबर जॉइन होत आहेत. ऑफ टर्म की थोड़ी सी बाहर गेंद थी, इस गेंद को कट करने का प्रयास किया गया था. टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद शरारत करती हुई प्रमुख गेंदबाज के तौर पर इसरार, जिनके ऊपर एक बार फिर बहुत बड़ी जिम्मेदारी है. बहुत अच्छे गेंदबाज हैं सचिन और नीलेश, दोनों बल्लेबाज फिलहाल आप देख रहे हैं. सचिन हसबे और नीलेश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. सचिन ने पहले पारी में बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी है मौजूद. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. मंच पर अब पंकजदादा पाटिल, वालीव प्रीमियर लीग 2023 सीजन 6, और जिन्होंने कहा कि अगर आप यहाँ से खिलाड़ी का साथ मिलता है आपको तो बिल्कुल मैच जल्दी शुरू हो जाएंगे. जैसे कि आज 8:33 पे मुकाबले शुरू हुए थे. संख्या 1 रन. सचिन और नीलेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बैकवर्ड चले गए बहुत बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए. गेंद जाते हुए स्क्वायर लेग की तरफ. अंपायर का क्या इशारा है? ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत WPL सिक्सर. टाइमिंग बढ़िया बल्लेबाज नीलेश सांभरे द्वारा. इसमें कोई दो राय नहीं है. नीलेश सांभरे अच्छी बल्लेबाजी करती है. छोटी गेंद थी, खोटी गेंद थी. शॉट जो था 24 कैरेट गोल्ड वाला. ये खिलाड़ी भी कोहिनूर है. अच्छी बल्लेबाजी करते हैं नीलेश सांभरे.
प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। इस गेंद को तो थोड़ा सा कड़े कड़े ऑन साइड पर खेलना चाहते थे। बढ़िया गेंद, खास करके संतोष इसरार ने भी प्रभावित किया, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। जैसे कि इमर्जिंग प्लेयर की लिस्ट है, इसमें बहुत सारे खिलाड़ी अब शुमार है, लेकिन इनका भी रोल बहुत महत्वपूर्ण, बहुत ही अच्छा खेल इनका रहा है। शानदार गेंदबाज, इसके उनको फ्रंट पर गेंद खेल दिया बढ़िया तरीके से। लॉक ऑन के क्षेत्र में खिलाड़ी यहाँ तैनात, जब तक की गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। रन संख्या फिलहाल 5 गेंदों के बाद 8 रन बगैर किसी नुकसान के। स्पुरहा 11 और प्रांजल सीसी के बीच मुकाबला चल रहा है। हल्की सी हवा, सुबह से अगर देखें तो ठंडी हवा चल रही है। आज अगर देखें तो ज्यादा जाड़ा था, और उसके बाद में अगर देखें दोपहर का सत्र ज्यादा, इतना ज्यादा धूप खिलने के बावजूद इतनी एक बार फिर वो गर्मी नहीं हो रही। मतलब एक बार फिर माहौल अभी भी लग रहा है दक्षिण अफ्रीका का है या इंग्लैंड का है। प्रमुख गेंदबाज के तौर पर इसरार, स्ट्राइक रन पर सचिन हसबे। पिछले मैच में क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए गेम चेंजर खिलाड़ी बने थे। 11 गेंदों में 33 रनों की उम्दा पारी इनके बल्ले से आई थी। शानदार प्रदर्शन किया था, शॉट सिलेक्शन बहुत ही बढ़िया था। और अच्छा स्ट्रोक, लेकिन लॉग ऑन पर खिलाड़ी मौजूद, लिया कैच, और बढ़िया कैच एक बार फिर सूरज ने लिया है। बल्लेबाज सचिन हसबे की पारी समाप्त और इसरार को मिला विकेट। विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन। बार फिर आपके पास जो बँक बॅलन्स आहे, सचिन ने 1 रन बनाया, 3 गेंदों का सामना किया। या व्यासपीठावरती आपण पाहू शकता पंकज पाटील, निश्चितच ज्यांच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा घेतली जाते आणि त्याचं दिमागदार आयोजन असतं आणि त्या स्पर्धेची देखील एक वेगळी ओळख आहे। आज राहुल दादा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पंकज दादा, हे 2 शिलेदार आहेत बहुजन विकास आघाडीचे, एका मंचावरती आहेत। विकास उपाध्याय देखील या ठिकाणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला अवधेश सरोज जे संघ मालक आहेत, आणि अशी दिग्गज मंडळी आता व्यासपीठावरती आहे। आणि सामन्याचा जर विचार केला तर पहिल्या षटकात आपण बघितलं तर 8 धावा धापलकावरती आहेत, 1 गडी बाद झालेला आहे आणि पहिलं यश इसरारनं दिलेलं आहे। चांगली गोलंदाजी त्यानं केलेली आहे। नए गेंदबाज गणेश राहुरे। सर आपने अच्छी बात कही, इसरार ने पहली विकेट दी, पहले ब्रेक थ्रू दिलाना जरूर अपनी टीम को। अगर 61 रन अगर आपको डिफेंड करने तो विकेट लेना जरूरी होगा। अगदी बरोबर, ज्या पद्धतीने हा सामना, या सामन्यामध्ये विकेट घेणं फार गरजेचं आहे आणि त्या देखील तुम्हाला ठराविक अंतरानंतर विकेट घेणं गरजेचं असेल तर मॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी कमबॅक करण्याकरता संधी मिळेल, नाहीतर एक भागीदारी देखील महत्वाची असेल बॅटरसाठी। त्यामुळे टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे, अप्रतिमरित्या खेळलाय, परंतु 2च धाबांना करता जाईल, 2 धाबा मिळतील आणि या 2 धाबांनी धावफलकावरती एकूण धाबा होत आहेत 10, 1 गडी बाद 10। स्पुरवा 11चा संघ मैदानावरती आहे। स्पुरवा 11चा विचार केला तर गणेश धुमाळ, चैतन्य भगत संघ मालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता प्रांजल सीसी, जयेश चिपळूणकर, स्वतः चिपळूणकर आपण बघितलं तर संघ मालक आहेत आणि मैदानात खेळतात देखील, आपण काल त्यांना पाहिलं होतं। 10 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथे निलेश सामरे व्यक्तिगत 9व्या धावसंख्येवरती घेतोय आणि आता पण त्याने 4 चेंडूंना सांभाळा, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि तो देखील एक महत्त्वाचा खेळाडू असतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती गणेश, याच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे। तसेच आमचे लहानपणाचे मित्र राहुल गोरे यांचं देखील आगमन झाले। मोस्ट वेलकम राहुल, आपलं देखील हार्दिक स्वागत। या बला चेंडू ऑन साईडला खेळलाय, टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता, डीप मिड विकेटच्या दिशेने अतिशय वेगाने चाललेला आहे। चेंडू थांबणार का? थांबणार नाहीये, चेंडू झाली सीमारेषा पार, धावा येतील 4, येतोय खणखणीत चौकार। लेकिन अंततः फील्डर और गेंद में रेस जीत गई गेंद। 4 रन मिले यहाँ पर आसानी के साथ बल्लेबाज को। अच्छी बल्लेबाजी हो रही है यहाँ पर, गणेश के ऊपर प्रहार किए जा रहे हैं यहाँ पर। कडे सपोर्टचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड विकेट। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने खेळून काढलाय, ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार, यामध्ये नाही कोणतं दुमत। या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकमत, चेंडू जाते सीमारेषा पार, धावा मिळतील 4, येतोय WPL चौकार।
वरती आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 150 पेक्षा जास्त धाबा आल्या आहेत. तो खेळाडू मैदानावरती आहे आणि त्याला सूर सापडलेला आहे. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये त्याची बॅट देखील तळपते. धापल करते धाबा 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आकुटपद्ध चेंडू आहे, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 धाबा मिळतील आणि हे क्षेत्र या क्षेत्रामध्ये खेळत असताना तुमचा टान्स, तुम्ही किती सफल होता हे देखील बघितलं जाईल. गणेश सारखा जो गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण तर केलं जाते. डबल, चौकार, चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डबल आले. त्यामुळे धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या आता सजले फुलले. धावसंख्या पोहोचले 20 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना निलेश सांबरे व्यक्तिगत 19 या धावसंख्येवरती घेतोय. 7 चेंडूंना तो सामोरा गेलाय. जिहादला मात्र आपलं खातं खोलायचं आहे. तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि तुमच्याकडे वीरेंद्र सेहवाग आहे, तुमच्याकडे तेंडुलकर आहे. अशा वेळी नॉन स्ट्रायकर एंडला फक्त मजा बघायची आहे, बाकी काही करायचंच नाहीये. बाकी फक्त शांतपणे या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा. कारण फॉर्ममध्ये असलेला खेळाडू निलेश सांबरे यावेळेला स्ट्रायकर एंडकडे आहे. आता दोघांची मी तुलना करत नाहीये, परंतु अशा वेळेचे मोठे खेळाडू जेव्हा असतात एका बाजूला तर दुसऱ्या एंडकडे फक्त एन्जॉय करायचं असतं. यावेळेला चांगला चेंडू, खूप सुंदर चेंडू, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. टप ऑफ द बॉल डाऊन चेंडू खेळायचा होता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. सुरेख कामगिरी गणेशकडनं देखील होतोय. आतापर्यंत धापल कधी धाबा 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातला अत्यंत महत्वाचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यस, ये आखिरी गेंद अच्छी रहेगी. अगर अच्छी रहेगी तो स्ट्राइक पर फिर से नीलेश आएंगे और नीलेश आएंगे की स्ट्राइक भी मेरे पास रहे क्योंकि मेरे बल्ले से रन आ रहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण निलेश सांबरेचा विचार केला तर तो देखील महत्वाचा खेळाडू आणि त्याला स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. परंतु जिहादला त्याचा रोल त्याला माहिती पाहिजे, त्याला काय भूमिका दिली आणि गणेशला विकेट घ्यायची आहे. ओहो, ऑफ टाइमच्या बाहेर त्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती नीट चालला, बॅटची कड घेतोय आणि जातोय थर्ड मॅन पट्ट्यामध्ये. आपण पाहताय वालिव प्रीमियर लीग सीझन 6 पर्व 6. त्याचा आहे गर्भ, त्यातच आहे सर्व आणि खूप सुंदर अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन. 24 चेंडू 38 धाबांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. वाली प्रीमियर लीग 2022-2023 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. या सप्तसुरांचा आवाज आपण ऐकूया. और जियाद ने दर्शा दिया कि आपकी मांग पूरी की जाएगी और नीलेश सांबरे स्ट्राइक पर रहेंगे. दिल मांगे मोर, जितना हम एक बार फिर देखें मांगोगे वो मिलेगा, लेकिन आपका बल्ला भी बोल रहा है. और यहाँ दिल मांगे मोर, दर्शक बैठे हुए कह रहे कि 1 मोर और वी वांट सिक्सर की आवाज भी आएगी. नीलेश सांबरे है मैदान के अंदर. नीलेश सांबरे 20 पर 8 गेंदों का सामना किया है और बढ़िया बल्लेबाजी कर रहे. 23 एक विकेट के नुकसान पर चंद्र प्रकाश अपनी बॉलिंग मार्ग पर फिलहाल तैयार गेंदबाजी करने के लिए. फील्डिंग की जमावट देखे इस वक्त पॉइंट कवर, उसके साथ डीप एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर इस वक्त 4 खिलाड़ी तैनात हैं. ऑन साइड पर फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, उसके साथ डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी हैं. चंद्र प्रकाश अभी तक उतने असरदार नहीं हुए हैं. आपण या ठिकाणी पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय पंकजदादा पाटील, त्याचबरोबर विकासजी उपाध्याय यांचं शुभागमन नुकतंच झालं होतं. या स्पर्धेला सर आपण सजिता बेंडेरी त्याबद्दल धन्यवाद. थैंक यू वेरी मच. आप आए और बाहर आए. कबर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए करर अप्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. और नीलेश सांबरे अच्छी बल्लेबाजी करे अपने टीम के लिए. स्कोर कार्ड जाकर पहुंचा है 27 रनों पर. नीलेश सांबरे इस टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज है सर. बिल्कुल, अब लग रहा है वो धीरे धीरे 200 की तरफ बढ़ रहे हैं. बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहिरा मैदान के अंदर नीलेश सांबरे द्वारा. इस ओवर की अगली गेंद चंद्र प्रकाश, टप्पा खाने के बाद एक बार पे ज्यादा ऊपर नहीं आई गेंद. खड़े खड़े ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद ज्यादा ऊपर स्टिकर की तरफ लगी है और ये खिलाड़ी फॉर्मबल होते हुए ढूंढो रे साजना, गेंद को ढूंढ रहे हैं. नीलेश सांबरे ने 2 रन ढूंढ लिए हैं, 2 रन पूरे किए हैं. वो थोड़ी परेशानी. गेंदबाजी जब अच्छी हो रही ना तो अकेले गेंदबाज नहीं लड़ने वाले.
1 से 11 होता है। तो एक बार फिर फील्डिंग थोड़ी खराब हुई और उसका फायदा मिला नीलेश सांबरे को। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 29-29। जीतने के लिए 61 रनों की जरूरत। टीसीपी के माध्यम से लाइव टेलीकास्ट प्रमुख गेंदबाज के तौर पर चंद्रप्रकाश गेंदबाजी कर रहे हैं और दोपहर का सत्र है। आकाश में मैं सफेद बादल देख रहा हूं, धूप खिली हुई है। इस बार हवा में गेंद ऊपर जाते हुए 1 2 3 किसकी गेंद है? 1 2 3 4 4 एक फूल 4 माली, फिर भी बात नहीं बनी है। ये कैच आपको पकड़ना था। नीलेश सांबरे को आप मौका देंगे तो आपको वो छोड़ने वाले नहीं है। संतोष ये मौका था, बहुत बड़ा अवसर था कैच पकड़ने का, लेकिन कोई तालमेल नहीं था। कॉलिंग जरूर था सर। अगर यहाँ पर आप कह देते कि वेट एंड वॉच ये कैच में है, तो कैच बन सकता था। कॉलिंग एक बार फिर अच्छी निकली, बॉलिंग बहुत अच्छी थी। बॉलिंग बहुत अच्छी है, लेकिन ये जो खेल है ना, इसमें आपको एक बार फिर वो 10 खिलाड़ी है, वो गेंदबाज है, वो विकेट कीपर है, वो सारे खिलाड़ी है, उनको मिलजुल कर काम करना पड़ता है। शहद जैसा आपको एक बार फिर मीठा स्वाद चखना है तो मधुमक्खियों की तरह आपको एक रह के मिलजुल कर काम करना होता है। टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, एक बार फिर गेंद को हुक किया, खिलाड़ी यहां मौजूद। कितने कैच छूट रहे। पिछला मुकाबला मैंने देखा एकवीरा ने बहुत सारे कैच छोड़े थे। अब बारी फिलहाल देखिए ये जो सारे खिलाड़ी वो कैच छोड़ रहे हैं। भाई कैच नहीं एक बार फिर पकड़ोगे तो मैच कैसे पकड़ोगे? परेशानियां बढ़ती भी। सर शायद यहाँ पर 2 रन लेने का मौका था। नीलेश ने जो शॉट खेला उनको लगा कि गेंद क्लियर कर जाएगी, इसलिए वेट कर रहे थे या फिर कैच होगा उसका वेट कर रहे थे। लेकिन अगर शायद दूसरे का ट्राई करते तो 2 रन मिल सकते थे। हाँ बिल्कुल 2 रन मिल सकते थे, लेकिन जियाद को भी थोड़ा सा आत्मविश्वास देने की जरूरत है। हर बार वो एक बार फिर अपने ऊपर जिम्मेदारी लेते हुए खेलेंगे और रन बनाते जाएंगे तो अच्छी बात है। लेकिन कभी कभार क्या होता है कि अगर 10 पारी है जिसमें से 3 बार आपका विकेट भी जा सकता है, तो 7 बार आप अच्छा कर चुके हैं, लेकिन उन जिहाद को कॉन्फिडेंस देना बहुत जरूरी है। आपने दूसरी बात सही एक बार फिर के इनको लगा कि गेंद स्क्वायर लेग के ऊपर से चली गई, ऐसा लगा इनको, लेकिन बढ़िया फील्डिंग। कैच छूटा है, लेकिन नीलेश सांबरे नॉन स्ट्राइकर इनकी तरफ आए। ये अवसर है, ये बड़ा मौका है, यहां से आप एक बार फिर जाके विकेट प्राप्त कर सकते हैं या एक बार जिहाद को थोड़ा सा बांध के रख सकते हैं, थोड़ा माहौल बना सकते हैं। सर जियाद कल से कॉन्फिडेंस लेके आए क्योंकि 13 गेंदों में 50 रन बनाए थे। जियाद टीम को जीत नहीं दिला पाए थे, लेकिन अच्छा परफॉर्म था। और काफी लेग स्टंप के बाहर गेंद और अब फिलहाल वाइड बॉल का इशारा वीरेंद्र नायर कर रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें 33 रन ओवर इस वक्त तीसरा प्रगति पर है। चंद्रप्रकाश गेंदबाजी कर रहे हैं। जियाद और नीलेश सांबरे को आप देख रहे हैं। फील्डिंग की जमावट इस वक्त गली पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। अब ऑफ साइड पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर, 1 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। ऑन साइड पर हवा में खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद जाते भी। अब बारी जिहाद की, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से जरूर खेला गया है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। यहाँ पर गेंदबाज को कमबैक करने का मौका नहीं मिल रहा है। एक तरफ से नीलेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी तरफ से जियाद भी, दोनों तरफ से बराबर पिटाई हो रही है। बर्फ की आग लगी हुई है। जियाद को इसलिए मुझे लग रहा कि इनको मौका देना चाहिए। अच्छा स्ट्रोक था जियाद का, क्योंकि एक एंड पर आप अगर इनको ज्यादा रखेंगे नॉन स्ट्राइकर एंड की तरफ तो थोड़ा वो निगेटिविटी आ सकती है। मतलब नीलेश सांबरे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन आने वाले मैचेस के लिए इनको तैयार करना बहुत जरूरी है। अच्छी गेंद, सेंसिबल क्रिकेट। आपने अच्छा स्ट्रोक खेला, छक्का आया, उसके बाद में आपने सिंगल लिया। नीलेश सांबरे है नॉन स्ट्राइकर एंड पर, उनको भी मौका दे रहे हैं। अब जाकर देखे तो क्या ओवर समाप्त हो, वो भी देखना बहुत जरूरी है। अगर ओवर समाप्त हुआ तो जियाद अपने पास स्ट्राइक रखेंगे। 3 ओवर का खेल। रन संख्या फिलहाल स्कोर बोर्ड इस वक्त दिखाई दे रहा है 40। जीतने के लिए यहां से और 21 रनों की जरूरत है। आइए डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। यहां से 18 गेंदों का खेल शेष है। संतोष चौहान हमारे साथ माइक्रोफोन पर जुड़ रहे। 21 रन चाहिए। यह मुकाबला मेरे हिसाब से संतोष, अगर 1 विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिल सकता है गेंदबाजों को, लेकिन वो विकेट लेना बहुत जरूरी है। साझेदारी जो है ना सदर का कारण बनी हुई है। इस साझेदारी को तोड़ना जरूरी होगा। अहम खास तौर पर देखा जाए तो गेंदबाज यहाँ पर विकेट लेना जरूरी होगा, और विकेट भी जियाद और संदीप नीलेश का, दोनों का विकेट महत्वपूर्ण है यहाँ पर।
अच्छी बल्लेबाजी हो रही है, अभी जीत के लिए सिर्फ 21 रनों की जरूरत है। अच्छे रिदम में दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, एक तरफ से जियाद और दूसरे तरफ से निलेश अच्छी बल्लेबाजी करे। ये साझेदारी को तोडणं महत्वपूर्ण होगा प्रांजल सीसी के लिए। अगदी बरोबर. ज्या पद्धतीने हा सामना आपण मैदानामध्ये बघतोय अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी आहे आणि दोन्ही संघ मातबर आहेत. यावेळेला सामन्याचं चित्र बदलू शकतं. आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बघितलं एक मोठी भागीदारी होती आणि नंतर ती तुटते आणि सामन्याचं चित्र बदलताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ही भागीदारी तितकीच महत्वाची, परंतु आता डोकेदुखी ठरली गोलंदाजासाठी, डोकेदुखी ठरली भागीदारी आहे. कारण दोन्ही बाजूला आक्रमण होतं त्यावेळेला गोलंदाजाला निश्चितच मोठे प्रश्न पडलेले असतात. आता बरेच प्रश्नांची उत्तरं देण्याकरता गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. गणेश आता चेंडू सोपवलाय और कहा जाता है कि जब विकेट आते हैं तो एक नहीं गुच्छे में आते हैं। अगर गेंदबाज को चेंज कर दिया गया। मंथन गडकरी अच्छी बल्लेबाजी देखी थी, बल्लेबाजी के जलवे इन्होंने बिखेरे थे, शायद 2 6 और एक बाउंड्री उनके बल्ले से आए थे। सर आपने कहा था इमर्जिंग प्लेयर, ये फ्यूचर है वॉल्यू क्रिकेट का। अगदी बरोबर. मंथननं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आता त्याला गोलंदाजी करायची जबाबदारी त्याच्या खांद्यावर वेगळी दिलेली आहे आणि बघूया तो किती प्रामाणिकपणे ही जबाबदारी आता पार पाडतोय. जियाद ऑन स्ट्राइक, जियाद के लिए पहली गेंद अच्छी गेंदबाजी, शॉर्ट पिच गेंदबाजी थी, बैकफुट पर गए, अच्छे से हल्के सिंगल हाथ से खेल के निकाला, 1 रन आसानी के साथ मुकम्मल, नीलेश को स्ट्राइक पे लाया. या मॅचचा जर विचार केला तर लक्ष असेल निश्चितच मंथनवरती. मंथन गडकरी त्या कशा पद्धतीने यावेळेला प्रेशर दबाव कसा हँडल करू शकतो हे पाहणं फार गरजेचं असेल या मॅचमध्ये, कारण दोन्ही बॅट्समन सेट आहेत. अशा वेळी गोलंदाजी करणं आव्हान असतं. कोई प्रेशर में बिखरता है तो कोई प्रेशर में निखरता है. मंथन के लिए यहाँ पर निखरने का समय है. सामने कोई भी हो आप उनको इग्नोर कीजिए, जो मेरा काम है मैं वो काम ईमानदारी से करूंगा, ये आप करके दर्शाइए. इस बार छोटी गेंद, खोटी गेंद, शॉट जो था 24 कैरेट गोल्ड वाला शॉट था, गेंद गई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए फरार. अरे यांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि त्यानंतर आपण बघितलं तर चक बॉल या बेला निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. तर चक गोलंदाजी आपण करू शकत नाही, त्यामुळे मंथन वरती ज्या नजरा होत्या त्याच्यासाठी अनेक प्रश्नांची या ठिकाणी आता सरबत्ती होईल मंथन गडकरी. आणि आता दुसऱ्या बाजूला कर्णधारावरती देखील या ठिकाणी चर्चा होईल, कारण या मॅचमध्ये जर बघितलं तर महत्वाचा विषय फ्रीजचा इशारा देखील झालाय. तर नो बॉल, चक गोलंदाजी, गोलंदाज बदलणार, सामन्याचं चित्र देखील बदलणार. षटकार म्हणजे या 7 धाबा आल्यात आणि मोठा फटका आलाय सामन्यामध्ये. जे या ठिकाणी एक हवा निर्माण झाली होती, जसं एक फुग्यामध्ये आपण टाचल्या होता ती का हवा निघून जात, तशा पद्धतीनं या ठिकाणी या मॅच मध्ये आता झालेलं आहे. ऑन साईडला खेळलेला फटका, अप्रतिम फटका आहे. सुंदर चेंडू सजवलाय, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय उत्तुंग षटकार. बेहतरीन बल्लेबाजी. अभी जीत के लिए सिर्फ 7 रन की जरूरत रहेगी यहाँ से. बेहतरीन बल्लेबाजी कर यहाँ पर नीलेश सांबरे. जीत के लिए 7 रनों की जरूरत है, शायद 41 पे खेल रहे नीलेश सांबरे. अगर 2 गेंदों में 10 रन बना देंगे तो शायद एक और 50 कंप्लीट करने का मौका रहेगा. ये अच्छी गेंद हो सकती है शायद, और विकेट का पतन. खूबसूरत गेंदबाजी, पटकी हुई गेंद पुल करने का प्रयास, अंदरूनी किराना लगा था और विकेट का पतन. नीलेश सांबरे बैक टू द डगआउट. बेहतरीन कैच. तो आने वाले 15 गेंदे इस रेस से जीत के लिए महज 7 रन की जरूरत. नीलेश सांबरे वेल प्लेड, की व्यक्तिगत 41 रन बना अपने टीम के लिए और बेहतरीन बल्लेबाजी. एक तरफा मुकाबला बना दिया गया है. अभी सिर्फ 7 रन की जरूरत है. नए बल्लेबाज सुजीत ऑन स्ट्राइक. गेंदबाज गणेश सफल हाथ तो लगी है, लेकिन शायद एक खराब गेंद हो सकती है, इसमें कोई दो राय नहीं है. वाइड का इशारा था हुआ, 1 रन एक्स्ट्रास के रूप में जोड़ा जाएगा. अभी जीत के लिए सिर्फ 6 रनों की जरूरत रहेगी स्प्रोहा 11 टीम को. अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर नीलेश और उनका साथ बखूबी निभाया था जियाद ने.
और इस बार बेहतरीन स्ट्रोक, पीछे फील्डर मौजूद है, कैच पकड़ा जाएगा। और तो पठान वॉरियर्स के डगआउट के सामने जो बच्चे लोग खेल रहे हैं उनसे दरख्वास्त थी कि उनको कृपया करके बाहर ले जाइए प्लीज। तिथं मिलतय मान मुला आहे स्वभाव, जाईल तिथं मिलतय मान मुला आहे स्वभाव। जी हेलो जी, सोनू दादा यांना विनंती असेल की आपण इकडे मुख्य मंचावरती यायचंय। यावेळेस आकाश कोहली आला आणि चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार, षटकार 6 धावा, स्पृहा 11 हा संघ विजय होतोय। वेल प्लेड आकाश, वेल प्लेड निलेश। तसेच यापुढील होणारा सामना पठाण वॉरियर्स वर्सेस ऋतिका स्ट्रायकर्स।